नोटबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेल्या पेटीएमला काही लोकांनी 6,15,000 रुपयांचा चुना लावलाय। या संदर्भात सीबीआयने आता गुन्हा दाखल करून घेतलाय। पेटीएमवरून खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांना पोहोचवण्याचं काम 197 कम्युनिकेशन कंपनी करते। एखाद्या ग्राहकाला खराब उत्पादन मिळालं तर त्यांना नुकसान भरपाईचे पैसे देणं तसंच तो डिफेक्टिव्ह पीस ग्राहकाकडून परत घेऊन संबंधित व्यापाऱ्याकडे पोहोचवणं असं कंपनीच्या कामाचं स्वरूप आहे। मात्र 48 ग्राहकांनी मागवलेल्या वस्तू यशस्वीपणे डिलिव्हर करून देखील नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती। या सगळ्यांना मिळून 6,15,00,000 रुपये इतके देण्यात आले होते। 6,15,000ची रक्कम त्यांना देण्यात आलेली होती। त्यामुळे पेटीएमचे अधिकारी एम शिवकुमार यांनी 197 कम्युनिकेशन कंपनीच्या अधिकारी आणि काही लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केली। अशा प्रकारची केस हाताळण्याची खरं तर सीबीआयची ही पहिलीच वेळ आहे। पंतप्रधान मोदी पेटीएमच्या जाहिरातीत दिसल्यानं केंद्र सरकार आता पेटीएमच्या खिशात आहे। त्यामुळे सीबीआयला या प्रकरणाचा तपास करावा लागत असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे।